मुलीला डोकंदुखीचा अर्ध नेहमी अर्ध डोकंदुखी. बरं त्या आम्ही शिल्लोडला डोक्यात डॉक्टरकडे दाखवलं. बरं दुसऱ्या डॉक्टरकडे दाखवलं, पुन्हा हॉस्पिटल दाखवलं. बरं तिथे फरक पडला म्हणून स्वामीला जाऊन तुमचा पत्ता घेतला. बरं. आणि पिढी तुम्ही 3 नाही येणं पण एका चक्रामध्येच नीट होऊन गेलं. अच्छा. डोकं म्हणजे फक्त डोकं दुखायचं का अजून काही दुसरा त्रास होता? डोक्याचा त्रास होता, जेवण दाखिने, डोक्यामुळे जेवण दाखिने. डोक्यामुळे जेवण धक्केने. बरं किती दिवसापासून त्रास? तिला 2 वर्ष म्हणून डोकं दुखी सर. 2 वर्षापासून. 2 वर्ष फक्त मग काय दुसरी ट्रीटमेंट घ्यायची का गोळ्या औषधी? शिल्लोडला केली ट्रीटमेंट पण फरक नाही पडला ना. फरक नाही पडला. चष्मा घेतला बदलून, बरं गोळ्या घेतल्या, बरं. डोक्या डॉक्टरकडे दाखवलं. हां. इथं एका चक्रात फरक पडून गेला. आपण इथं एकदाच केली होती ट्रीटमेंट? एकच वेळेस. त्याच्यानंतर त्रास नाही अजिबात नाही. त्रास नाहीच. नाही. आता ट्रीटमेंट करून किती दिवस झाले आपल्याला त्यांना? फक्त काही सांगता येईल सर, पण जवळपास तरी 5 महिने झाले. 5 महिने झाले असतील. अजून तर म्हणजे काही नाही काहीच कुठली गोळी इंजेक्शन दिलं का? नाही, काहीच नाही. काहीच नाही. काहीच नाही ना. बरं आता तुम्ही कशासाठी आले होते आज? आमच्या मुलीचंच पाहून समजा मला मुलीला गुणाला मी इकडे गेले दोनपा म्हणजे गुडघ्यासाठी आले? गुडघ्यासाठी मी कुठे दाखवलं नाही. अच्छा. येता आले तेव्हा त्रास काय होतो गुडघ्यांना? आले का म्हणजे एक पायनाच लंगडी खाल्ल्यावर घेतलं चालणं पडे ना. चालतात नाही. तुम्हाला ट्रीटमेंट आपण आजच केली ना? हो आजच केलं. बरं आता सध्याला त्रास कसा आहे? अजिबात नाही. गुडघ्याला काहीच नाही, नाही. गुडघा- आपण कोणतं इंजेक्शन किंवा गोळी दिली का तुम्हाला? नाही काहीच नाही दिली ना? नाही आवश्यकता वाटते का गोळी इंजेक्शन घ्यायची याच्यासाठी? नाही काहीच गरज वाटत काहीच नाही ना? नाही.